देख लो भाई साहब, ये ज्या देशामध्ये निडल हे पेरियार रामास्वामीचे 69% 70% रिझर्वेशन, कोणाची बापाची हिंमत होते? पेरियार रामास्वामी सप्टेंबर 78ला झालेला आहे, लक्षात घ्या. 2004मध्ये तो काशीला गेला होता. बिचाऱ्याला जेवण नाही करू दिलं, तू बामण नाहीस म्हणून दाढी होती. तर त्या बिचाऱ्याने उष्ट्या पतवाळीचं खाल्लं आहे. बघा, आहे इतिहास, मी आज टाकलेला आहे आपल्या याच्या फेसबुकवर. आणि तो माणूस आहे म्हणणारा सीता राम आणि लक्ष्मणची यात्रा काढून हे टाकलं, आणि त्यावेळेस तो म्हटला सापाला सोडा आणि बामणाला कापा. आणि आज हे 15व्या शतकात घुसलेले आहेत राजा महाराज घरात. असे राजे होते आमचे. जगसंत तुकाराम कोण होता? तेली होता. हां, शिवाजी महाराज, जिजाऊ माझ्या विदर्भातली होती, सिंदखेडची. हां, ती पण जिद्द होती, तलवार घेतली होती. अहिल्याबाई होळकर, धनगर कापा या भोसडीच्याला याला. पडवळकर महाग गोष्ट तुला काय कळत नाही का रे? वाचल्यास कोणामुळे तुला आरक्षण मिळालं आणि कोणामुळे आमच्या चमडी चोर साल्या. आणि जे पण लोक आमचे एस सी गेलेले आहेत, शिकलेले होते का ते? गावात फिरणाऱ्या कुत्र्या, त्याला मांस खाईल, गू खाईल, काय खाईल, तो गावात फिरणाराच कुत्रा पाहिजे. आणि जे कुत्रीला सगळं भेटते, मांस भेटते, हे भेटते, आणि कुत्र्याला मग काय पाहिजे? हरमाचा पैसा नाही. ग्रामपंचायत, नगरपरिषद, कॉर्पोरेशन, आमदार, खासदार, हा सगळे घराणेशाही. आणि ह्या कुत्र्यांना कुत्री गावातली बघितली आणि मग ते पालतू भेटली. काय तुम्ही ज्या घरात झाले वडिलांच्या आदेशाने होतं. कोण आहे ते चारही पक्ष? हे काँग्रेस काढणारी कोण आहे? 1885मध्ये 25मध्ये RSS BJP करणारे शाहू महाराजाच्या नॉलेजनी पहिलं काँग्रेस काढली 1885ला माझ्या राष्ट्रपिता ज्योतिराव फुलेच्या याच्याने. आणि त्यानंतर शाहू महाराजांनी एवढी मोठी क्रांती केली. बाबासाहेब कोणी काढली 1925ला? शाहू महाराजांना मारलं पायजन देऊन. खोटा इतिहास आहे का? 22मध्ये 48व्या वर्षी एक बुक्कीनं मारणारा. आणि त्यानंतर बघा परिषद घेतली शाहू महाराजांनी 1920मध्ये माणगावला आणि सांगितलं 90% समाजाचं नेतृत्व बाबासाहेब करणार. जिवंतपणे पुतळा उभारलेला आहे 25मध्ये. त्यानंतर मंदिरासाठी सती. आणि मला सांगा दादांनो, कोण आहे ते? आर्य हत्यारे यहुदी. आणि ज्या राजा महाराजांनी एवढी मेहनत केली, कमवलं, त्याच्या याच्यावर बसून यांच्या घरात घुसले, तर यांना चमड्याचा शौक लागला. फक्त ती चमडी चांगली मलाईदार, खानादार, हेदार, तर त्याला कुत्राही मलाईदारच पाहिजे का नाही? आणि हे आमचे SC ST जे गेले इंडिपेंडंट नंतर, यांना काय आहे? शिक्षण नाही, काही नाही. याला जर हरामाचा पैसा कमवायचा धंदा, ग्रामपंचायत, नगर परिषद, कॉर्पोरेशन, आमदार, खासदार, हा काय नाही? आहे का? आहे का? काटेर पाहिजे का त्याला काही? आणि बघा महाराष्ट्रात त्यानंतर बघा दादांनो, 42चं आंदोलन केलं. गांधीजीसाठी आम्ही गेलो, SC ST OBC लोक, गरीब मराठाचे लोक गेलेत. त्याला मारलं कोण? होय, नाथूराम गोडसे. सुनता केलं त्याचं, कोणी मारलं? बरोबर आहे. आर्य हत्यारे, आतंकवादी, आणि हे राजेशाही आणि घराणेशाही, ज्यांच्याकडे कॉर्पोरेट सेक्टर, ज्युडिशनरी, 25 पेन्शन, याला मी घराणेशाही म्हणतो. बरोबर आहे. आणि त्यानंतर मला बघा सांगा नो, बाबाला जाऊ दिलं नाही, हे केलं. शिवाजी महाराजांनी स्वाभिमान शिकवलं आणि बाबासाहेबांनी स्वाभिमानी जगाला एकमतचा अधिकार दिला. आणि 1950 पासून कोण चालवत आहे? बरोबर आहे, आज पण तेच आहे. आणि त्यानंतर बघा हे इतके चलाख लोक आहेत तुमची मौत करायला. बघा 85 करोड 5 किलोनी कोण लोक आहेत दादांनो? बरोबर आहे. त्यानंतर 13 करोड फिरत आहेत. पार्लमेंटमध्ये 2 पुराण पाठवून एकच आहे कायदा केला, जो कोणी बोलेल गौरव त्याला 9 महिने जेल. अबे 9 महिने मारा तुम्हाला. आता तुमची तर मी जडासकट हे 5000 वर्षाची गुलामगिरी मला तोडायची आहे. त्यानंतर बघा दादांनो तुमचे कसे कानून बनवले आहेत सांगतो. सगळ्यात अगोदर एक पक्ष प्रणाली, काँग्रेस जाईल, BJP येईल, म्हणजे तेच राजेशाही, घराणेशाही आणि पेशवाई. त्यानंतर CCI NPR, नॅशनल पॉप्युलेशन रेकॉर्ड. आता मला सांगा हे 85 करोड कोण लोक आहेत? बॅकवर्ड क्लासचेच आहेत ना. त्यांना कॅमध्ये टाकून आसाममध्ये केलं आहे, त्यांचं व्होटिंगचा अधिकार घेणार आहे. त्यानंतर जे शिकलेले लोक आहेत SC ST OBCचे, तुमचे घराची करणार आहे. 5 घरं आहेत ना, 1 घर घ्या. आणि तुमचं शिक्षण संपलेलं आहे. बरोबर आहे. शिक्षण, नोकरी, आणि तुम्हाला आत्मनिर्भर केलेलं आहे, हो का नाही? ते हे जे 5000 10,000 कमवणारे लोक आहेत हे तर असेच मरून जातील. त्यानंतर EWS, इलिगल रिझर्वेशन. आता सांगा मला,
आणि तो पुष्पशृंग म्हणतो मी रामायण, कोण आहे राम? पुष्पशृंगच आहे ना. म्हणजे राजेशाही आणि पेशवाई आणि घराणेशाही, बरोबर आहे. त्यानंतर शिक्षण संपलं तुमचं. इकडे तुमचं व्होटरचा अधिकार घेणार 85% लोकांचं, गरीब लोकांचं कॅमध्ये टाकणार. म्हणजे तुम्ही मरायलाच तयार आहे. आणि महागाई एवढी पेटली आहे, बँक लुटले करोडो रुपये. आणि तो म्हणतो आतंकवादी तडीपार मी NPR करणार, बांगलादेशचे आणणार, पाकिस्तानचे आणणार आणि श्रीलंकेचे आणणार, बरोबर आहे. आणि त्यानंतर आज माझी पोरगी हे जे घराणेशाहीवाले आहेत त्यांच्या 5,000साठी टीचर म्हणून काम करते. काय हे तेच आहे चमडी चोर, बरोबर आहे. ग्रॅज्युएट पोरगी मारवाडी गुजराती शिंदेच्या दुकानात 5,000 12 घंटे काम करत आहे, ग्रॅज्युएट झालेलं, बरोबर आहे. 20,000 ते प्रायव्हेट म्हणजे गुलामगिरी. काय राहिलेलं आहे सांगा मला. हां 68,000 शाळा बंद केल्या, बरोबर आहे. 114 गोंडगोवारीला मारलं नोव्हेंबर 94 हो का नाही. आणि त्यानंतर 11 घाटकोपरला मारले. खैलराजे काय ना पोरीच्यानं याच्यात गुप्तांगमध्ये त्याला आदर्श करून बक्षीस दिलं 2006 काहीतरी. गोपीनाथ मुंडेला मारलं, बरोबर आहे. कारण 2002-03चं कोण होय मारणारा? हा आतंकवादी. बघा अरे हिटलरपेक्षा हे हिटलर झालं आहे, आलं आहे EVMने. पण बोलत आहेत काय हे? कसे बोलतील? हा जो आहे शरद पवार हा आतंकवादी, भारत देशाचा सत्यानाश करणारा, हा 65 पासून आलेला आहे, हो का नाही. आणि काँग्रेस घेत केली का जनगणना केली? अरे आमच्या आदिवासींवर एवढा अन्याय केला. SC STला 50च्या अगोदरची प्रूव्ह करा तुम्ही, प्रूव्ह. अरे गधड्यांना तुम्ही प्रूव्ह करा. आता तुम्हाला जगाकडनं मला कत्ल करायची आहे, तुम्ही प्रूव्ह करा. आणि मी प्रकाश आंबेडकर साहेबांना सांगतो एक लेटर लिहा आणि एकाच्या हातावर घ्या. आणि हे जे SC STचे आहेत हे बघा, हे शिकलेले होते का? कुत्र्याचं उदाहरण घेतो. गावात कुत्रे नैसर्गिक आहे, सेक्स हे नैसर्गिक आहे. ते हागलं खाते, सडलं मांस खाते आणि गावात फिरत कुत्रं दरवर्षी तिला पाहिजे. विचार करते ते का कुत्रा विचार करतो ही सडली आहे का, याला महारोग झाला आहे, काय झालं आहे. पण मस्तपैकी पैसा आहे, चिकन मटन सब कुछ, आणि इकडे कुत्रा पण आहे. खरं का खोटं आहे? हे जेवढ्या लोकशाही आहे हे सगळ्या विधानसभेमध्ये साऊथ सोडून तिथं 69% का तिथं पेरियार झालेला बिचारा, जिद्द होती त्याची. आणि व्यवसाय चाललेला आहे बघा, अजूनही तेच चाललेलं आहे. कारण राजा महाराजाचं त्यांना खरे राजे महाराजे बघा, जगसंतेश्वर तुकाराम महाराज, शिवाजी महाराज. अरे जिजाऊ लढली, संभाजी महाराज तुकडे केले, जिवंत जाळलं आमच्या बायांना, संतांच्या कत्ला केल्या. खोटा इतिहास आहे का हा? अहिल्याबाई होळकर लढली, धनगरांना. खोटा आहे का इतिहास? कोणामुळे तुम्हाला एवढं मिळालेलं संविधान नसतं तर कोणी बनवलं संविधान? एका दिवसात झालं का? एवढ्या लोकांनी कत्ल दिलं तेव्हा झालं. कोणी केली काँग्रेसची स्थापना? कोण होय RSS? कोण चालत आहे देश आता? आणि त्यानंतर तुमचं सगळं शिक्षण गेलं, रोजगार गेला, सगळं गेलं. आणि हे कायदे पास केले. आणि आता आणणारं एक पक्ष प्रणाली म्हणजे काँग्रेस करला तर BJP कोण आहे ते? आर्य हत्यार येऊदी. जगामध्ये बघा नेटमध्ये टाकून कोणी काँग्रेस बनवलं, कोणी बनवलं. आणि 50 पासून कोण करते? त्याच्या अगोदर आम्ही शिकलो होतो का? फक्त तामिळनाडूमध्ये पेरियारने 69% रिझर्वेशन घेतलं, ते पण टाकलं मी आज. बघा काढून पेरियार रामास्वामी बायोग्राफी काढून. त्यानंतर 52 नंतर बघा दिलाय, बाबासाहेबांनी मारलं. आणि त्यानंतर आज तुमच्यावर अशी पाडी आहे 200 रुपयाची नोकरी नाही मिळत आहे. 200 काय जगतील तुम्ही? लहानचे मोठे झाले तर वडिलांच्या हुकमाने चालतं ना. ते हे आमचे खासदार आमदार शिकले होते का? कोण चालवत आहे? हे आतंकवादी आणि हे राजेशाही बेईमान या देशाला सत्यानाश करणारी. आणि हा कल्प्रिट जगातला सगळ्यात भारताचा सत्यानाश करणारा शरद पवार चमडी चोर 1965 पासून आहे. कुत्र्याला माल खाणाऱ्या कुत्र्या पाहिजेत, गधड्याला चिकण्या बायका पाहिजे, पांढऱ्या का ओळखत नाही का तुला? आणि यांचे हे मराठ्याचे संभाजी ब्रिगेडपासून सगळे गधडे लोक तोंडात हवाई बेईमान निघालेत. शिवाजी महाराज, संभाजी महाराज, जिजाऊ, अहिल्याबाई होळकर, शाहू महाराज. 100 वर्ष झाले शाहू महाराजून. मी शाहू महाराजांना म्हटलं निघतो काय तोंडात? मी येतो ना. जेवढे काही शिकलेले आहेत महाराष्ट्रात PhD घेतलेले, जेवढे इतिहासकार आहेत, जेवढे सायंटिस्ट आहेत आणि जेवढे
लॉमध्ये केलेल्या गधड्यांनो या ना आता का नाही आवाज निघत? आम्हाला 3 आणि 2 5 भोसडीच्यानं निघत नाही का? एवढे नाही कळत का? पुन्हा फ्रॉड इलेक्शन आणि EVM ही मनस्फूर्ती आहे. पण लक्षात ठेवा, आम्ही सगळ्यात अगोदर SC ST OBC जे पण खासदार आमदार यांना कापून काढा. साले चमडीचोर ते जे सांगतात ते भुगतात आणि यांना पांढऱ्या बायका देतात गधड्यांना. चमडीचे शोक आणि ग्रामपंचायत, नगर परिषद, कॉर्पोरेशन, आमदार, खासदार हरामाचा पैसा कमवायचा धंदा. आणि बघा, शिक्षणाचे सम्राट, डीम इंडस्ट्रीचे सम्राट, साखर कारखान्याचे सम्राट, बरोबर आहे, कोऑपरेटिव्ह बँकेचे सम्राट, कोऑपरेटिव्हचे सम्राट आणि त्यानंतर राजकारणाचे सम्राट 100 पेन्शन घेत आहेत. माझ्या भावांनो, 2 करोड लोक मरू, भीमा कोरेगावची तयारी करा. आणि सगळ्यात अगोदर आपल्या समाजातले जे आहेत ना आमदार, खासदार, SC ST OBC यांना कापून काढलं तरी पाप नाही आहे. हे लोक आहेत, हे त्यांना पाठवतात. बघा तो दंगा केलेला कोण लोक होते? कोण लोक होते? राष्ट्रवादी आणि BJPचे कोण लोक होते? खरं आहे का खोटं आहे? कोणी काढली पुलत 77 मध्ये? आणि तुम्ही काँग्रेसने दिलं का? OBC जनगणना केली आणि ST वर सुद्धा पूर्ण भारतात अन्याय होत आहे. होत आहे का नाही? 33 जातींवर सत्य आहे का? सत्य आहे. आणि टाका, कोणी काँग्रेस बनवले, कोण BJP बनवले आणि भारत आणि जगामध्ये असं कुठं ब्रह्म तयार झालं आहे का? तर निघा कापा यांना. काही फरक नाही पडत माझ्या बहिणींनो. तुमच्यावर जलंभर पण अन्याय होणार आहे. ती बघा टेररिस्टची बायको तुमची हे करते, वेश्या व्यवसाय लायसन दे म्हणते. म्हणजे आमच्या पुरी बाळी बिचाऱ्या गर्भ राहतात तेव्हापासून स्वाभिमानाने जगायला. आणि स्वाभिमानाने एक मताचा अधिकार बाबासाहेबांनी शिक्षण, रोजगार आणि हेल्थसाठी दिलेला आहे. आणि स्वाभिमान शिकवलं शिवाजी महाराजांनी. केलं का नाही? आणि हे बघा कुत्रे, घराणेशाही, राजेशाही, पेशवायचे. पेशवाईपासून राजेशाही आली का नाही? हो का नाही? 15व्या शतकात घुसले आहेत तिथं. एवढे संभाजी माझ्या 32 तुकडे केले. भोसडीच्यांनो गुढी उभारता गधड्यांनो. आणि मेलं का रे जरांगे पाटील? 1,00,000 मराठा, 1 मराठा. आम्हाला गुलाम करायला चाललं होतं SC STच्या लोकांना, नाही का? अबे तुमच्यासाठी हरामखोर लोकांना भीमा कोरेगाव केलं. आणि त्या भीमा कोरेगाव प्रकारात तो भोसडीचा हा आतंकवादी भारत देशातला विटनेस देतो. सगळे मेले शाहू महाराजांच्या अवलादी. आणि तुम्हाला शरम नाही आहे? शाहू महाराजांनी काय केलं? आणि ठाकरे, केशवराव प्रभुदास ठाकरे लिहिलं आहे, देऊळाने देवळातला माणूस, बाबासाहेबांचे मित्र होते. तुम्हाला अजूनही म्हणतो, अरे तुम्हाला सत्ता पाहिजे ना, आम्ही मिळून देतो, तुम्ही नेतृत्व करा. शाहू महाराज तुम्ही नेतृत्व करा. आज नेट आलाय जगामध्ये काय होतं समजतं 16व्या शतकात. आता आम्ही नाही राहणार, आम्ही मरू, पण जगातून मला यांना न्यायचं करायचं. राजेशाही, पेशवाई आणि घराणेशाही. हा अखिलेश यादव चमडी चोर, भोसडीच्या हरामखोर 100 पेन्शन घेतात. आणि जो इमानदार होता लालू प्रसाद त्याला संपवलं, रामविलास पासवानला संपवलं. सगळे चमडीचे चोर आहेत. भोसडीच्यांना किती तुम्हाला अभ्यास आहे रे? आणि गुलाम त्यांचे, आणि ते म्हणतात ते भुगतात. तो बघा पडवडकर, भोसडीच्या तुला रिझर्वेशन कशामुळे हे तर माहीत आहे का गधडे? छोड पाय या भोसडीच्यांना. आणि तुम्ही ज्या अहिल्याबाई होळकरच्या धनगर समाजानं आता बाळासाहेबांच्या मागे या आणि पूर्ण महाराष्ट्रभर पहिले आपल्या समाजातला आमदार, खासदार, जर तू नाही येत असेल ना त्याच्या घरात घुसा. EVM हटवण्यासाठी हेच EVM साठी 5000 वर्ष लागले. किती संतांनी यांनी दिली, तेव्हा हा अधिकार बाबासाहेबांनी स्वाभिमानाने जगायला दिलेला आहे. मी तर करणार, माझं आहे भागीदारी. राष्ट्रीय मोर्चा सगळे माझे टॅलेंटेड लोक आहेत आणि मी करणार पूर्ण. मी पण मौर्यवंशी आहे. बुरदत्तीची भावाची बायको माझ्या गावची आहे. आणि हे पॉलिटिशियन आहे ना, मला ओळखतात. नागपूरला आलं म्हणजे काकाचं चिकन पाहिजे भोसडीच्यांनो. आम्ही काय मागत होतो रे? मेहनतीचं शिक्षण, रोजगार. आणि ते आरे हत्यारे भोसडीचा तो म्हणते 3-3 पोरं पाहिजे. आणि तो गुदडी केस अबे तुमच्या कतल. आणि मी म्हणतो मौर्यवंशी विदर्भातल्या लोकांनो RSSच्या ग्राउंडला जाळवा, बघू यांच्याकडे किती सेवा. आणि माझे आर्मी, नेव्ही, एअरफोर्स जेवढे पण ऑफिसर आहेत या आतंकवादीन पेन्शन बंद केलं आहे सगळे हे करून. आणि तुम्हाला आता मिळत नाही. ही तिसरी क्रांती आहे हे मिळवायची. अरे एवढा पैसा आहे प्रत्येकाला, डॉक्टर, इंजिनियर, प्रत्येकाच्या घरात 2-2 लाख रुपये. बघा तो मापलवार भोसडीच्या कोणत्या कायद्यात दिला 3-3 बायका भोसडीच्यानं ॲक्शन घेता का त्याच्यावर? समृद्धीमध्ये काम करतो. यांच्याकडे गधडीयांकडे रोज बायका पाहिजे ना, रोज भोसडीच्यांना. आणि ते पार्लमेंट आणि विधानसभा वेश्याचा व्यवसाय चाललेला आहे. गावात कुत्र्या फिरतात का रे? गु खाल्लं तरी कुत्रा गु खाणारच भेटते. तसं यांना माल खाणारे कुत्रे, पूर्ण वेश्य व्यवसाय चाललेला आहे पार्लमेंटमध्ये. बघा एखादी कुत्री बोंबलते का आमच्याविषयी? बोंबलले का आजपर्यंत पार्लमेंटात? एवढा मोठा अत्याचार होत आहे आदिवासींवर.
बोलते का 114 गोंडगोवारला मारलं बोलतात. चला माझ्या देशातल्या लोकांना, माझ्या माया बहिणींनो, आता तुम्ही नाही प्रकाश आंबेडकरचा मोगरा येऊन साथी घरात हे करा. जय शिवराय, जय भीम, जय संविधान, मरेंगे मिटेंगे संविधान को बचाए, जय बिरसा मुंडा.